नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण एक नवीन सीरीज सुरू केली आहे, जिचं नाव आहे इम्पोर्टंट टॉपिक सीरीज. मी काय करतोय, की तुम्हाला 11चा म्हणजे एम-एस-टी-सी-टीचा जो सिलेबस आहे, 11चा असो किंवा 12चा आपण सीरीज सुरू केली. त्याच्यामध्ये 11चं फिजिक्स आपण कव्हर केलंय. त्याच्यामध्ये 11चं केमिस्ट्री आपण कव्हर केलंय. त्याच्यामध्ये काय केलंय, की मी तुम्हाला वेटेज सांगितलंय. म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक हा एम-एस-टी-सी-टीमध्ये तुम्हाला किती मार्क्ससाठी असणार आहे, त्याच्यावर किती क्वेशन्स येणार आहेत आणि त्या टॉपिक मधले कोणते इम्पोर्टंट पॉइंट्स असणार आहे, की ज्याच्यामध्ये एम-एस-टी-सी-टीमध्ये क्वेशन येऊ शकतो. तर आपण फिजिक्स ऑलरेडी कव्हर केलं 11चं. त्याच्यानंतर 11ची केमिस्ट्री आपण कव्हर केली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 11चं मॅथेमॅटिक्स 1 कव्हर करणार आहोत. याच्यानुसार तुम्हाला समजेल, की मॅथ्स 1 मधील कोणते इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, म्हणजे आपल्याला कोणते टॉपिक्स करायचे कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे. त्याचबरोबर किती वेटेजसाठी म्हणजे किती मार्क्ससाठी ते टॉपिक येणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत मित्रांनो, आपण एम-एस-टी-सी-ई-टी 2026च्या स्टुडंटसाठी एक WhatsApp ग्रुप क्रिएट केला आहे. त्या WhatsApp ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतोय. नक्की त्या ठिकाणी जॉइन करा. म्हणजे तुम्हाला स्टडी मटेरियल असेल किंवा एक्झाम रिलेटेड कोणताही जरी तुमचा डाऊट असेल, तर तो इन्स्टंटली सॉल्व्ह केला जाईल. तसेच तुम्हाला एक्झाम रिलेटेड ज्या नवीन-नवीन नोटिफिकेशन अपडेट येत राहतील, तर त्या तुम्हाला सर्वात आधी त्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया. आता तुम्ही इथं पाहू शकता क्लास 1 मॅथ 1 मॅथ फर्स्ट वेटेज ओके. तर त्याच्यामध्ये पाहू शकता 1, 2, 3, 4, 5. 5 चॅप्टर्स आहेत. तर फर्स्ट चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री. ओके. ट्रिग्नोमेट्री 2. ओके. आता ट्रिग्नोमेट्री सेम तुम्हाला 12th मध्ये पण आहे. पण 11th मधला ट्रिग्नोमेट्री इम्पोर्टंट का आहे? कारण 12th ला ज्या कन्सेप्ट लागतात, बेसिक कन्सेप्ट त्या 11th मध्ये आहेत. त्याच्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला एकदा नीट करायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 12th मध्ये कोणताही म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यावर एक क्वेशन येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की मॅथ्सचा एक क्वेशन हा किती मार्क्ससाठी असतो? तर मॅथ्सचा एक क्वेशन हा 2 मार्क्ससाठी असतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेट लाईन. ओके. स्ट्रेट लाईनमधून एक क्वेशन येणार आहे आणि एक क्वेशन स्ट्रेट लाईनचा असणार आहे 2 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सर्कल. ओके. सर्कलचा एक क्वेशन असणार आहे आणि सर्कल असणार आहे तुमचं 2 मार्क्ससाठी. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी. हे दोन्ही चॅप्टर खूप सोपे आहेत. मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी. त्याच्यामुळे 4 मार्कपैकी एकही मार्क आपला कुठं गेला नाही पाहिजे. ओके. या चॅप्टरची आपल्याला व्यवस्थित तयारी करायची, जेणेकरून हे 4 मार्क्स आपले पक्के होऊन जातील. त्याचबरोबर याही चॅप्टरची आपल्याला तयारी करायची. ओके. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला क्लास 12th मध्ये आहे आणि क्लास 11th मध्ये आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. कारण क्लास 12th मध्ये पण तुम्हाला खूप वेटेज हा चॅप्टर आहे. त्यासोबत इथं पण 2 मार्कला आहे. त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन हाही चॅप्टर त्याच पद्धतीचा आहे. क्लास 12th मध्ये पण आहे, क्लास 11th मध्ये पण आहे. पण 11th मध्ये जरासं बेसिक दिलंय. ओके. त्याच्यामुळे हे बेसिक तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला 12th मध्ये काहीही समजणार नाही. त्याच्यामुळे अगोदर डायरेक्ट तुम्ही 12thच्या सिलेबसला हात लावू नका. 11चा पोर्शन कंप्लीट करा. 11चा पोर्शन कंप्लीट केल्यानंतर 12thला जा. कारण कसं असतं, की प्रत्येक जो चॅप्टर असतो किंवा प्रत्येक जो सिलेबस असतो तो इंटरलिंक असतो. म्हणजे 11चा जो सिलेबस आहे हा 12th तर इंटरलिंक आहे. म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली जर 12चा सिलेबस जर करायला गेले, तर तुम्हाला खूप अडचणी त्याच्यामध्ये येणार, बरोबर? कारण ज्या बेसिक्स कन्सेप्ट असतात, तर त्या 11th मध्ये कव्हर झालेल्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक पासून सुरुवात करायचं आहे आणि ॲडव्हान्स पर्यंत जायचंय आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दाखवायचंय. ओके. तर मित्रांनो, आपण टॉपिक वाईज पाहूया. ट्रिग्नोमेट्री सेकंड. ओके. आता ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये इम्पोर्टंट काय आहे? तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सम एंड डिफरन्सेस ऑफ अँगल. ओके. आता याच्यावरून आपण ट्रिग्नोमेट्रिक सेकंडमध्ये आपण एक बेसिक क्वेशन एक्स्पेक्ट करू शकतो 11च्या सिलेबसवर. 12th मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स येईल, पण 11च्या सिलेबसवर आपण एक बेसिक क्वेशन कन्सिडर करू शकतो. ओके. एक्स्पेक्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय येऊ शकतं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अलाइन्ड अँगल खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. हा तुम्हाला करायचा आहे. ओके. तुम्ही डायरेक्टली YouTubeला वगैरे सर्च करू शकता अलाइन्ड अँगल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अलाइन्ड अँगल तिथे तुम्हाला व्हिडिओज वगैरे मिळतील. जर तुमची एखादी पेड जर बॅच असेल, तर त्या बॅचमध्ये पहा. अभ्यास नक्की करा. ओके. त्याच्यानंतर काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मल्टिपल अँगल हा पण एक सेम खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला याच्यावर खूप वेळेस आणि प्रत्येक बऱ्याचशा शिफ्टमध्ये याच्यावर क्वेशन आलाय फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक बिलकुल स्किप करायचा नाही म्हणजे नाही. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल. याच्यावरही क्वेशन आलेला आहे. पण याच्यामध्ये जास्त इम्पोर्टंट काय आहे? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. त्याच्यामुळे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यावर जे पी-वाय-क्यूज इथून मागे आलेले आहेत, ते तुम्हाला कलेक्ट करून सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचबरोबर पुस्तकामध्ये सॉल्व्ड न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. तर ते सॉल्व्ड न्यूमेरिकल्स तुम्हाला पाहायचे आहेत. ओके. आता त्याच्यानंतर काय आहे?
स्ट्रेट लाईन. ओके. आता स्ट्रेट लाईन पण एक खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे. तर स्ट्रेट लाईनमध्ये काय आहे? इक्वेशन ऑफ लाईन. ओके. इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके. आता त्यानंतर इक्वेशन कशा पद्धतीने काढायचं यात इथं बऱ्याचशा पद्धती दिल्यात इक्वेशन ऑफ लाईन काढण्याचं. तर पहिला काय आहे? स्लोप पॉइंट फॉर्म. आता स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो? की तुम्हाला स्लोप प्रोव्हाईड केलेला असतो. म्हणजे समजा म्हणजे 2 पॉइंट्स प्रोव्हाईड केले, 1 पॉइंट प्रोव्हाईड केलेला असतो. त्यानुसार तुम्हाला काय करायला लागतं? इक्वेशन काढायला लागतं. त्याच्यामुळे हा जो फॉर्म आहे, हा जो फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला पाठ झाला पाहिजे, तुमच्या लक्षात पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तो तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये तुम्ही मेन्शन केला पाहिजे. फॉर्म्युला शीटमध्ये फॉर्म्युला मेन्शन करत असताना फक्त फॉर्म्युलाच मेन्शन करू नका. त्याचसोबत एक्स म्हणजे काय? हा एक्स म्हणजे काय असतं? एम म्हणजे काय असतं? Y1 म्हणजे काय असतो? या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन तिथं लिहा. जेणेकरून कसं एक्झामला जाता वेळेस तुम्हाला डायरेक्टली पूर्ण पुस्तक चाळत बसण्याची गरज नाही. तुम्ही एक जरी समजा पी वगैरे काय असेल, समजा तुम्ही बनवलेलं जर असेल, ओके किंवा एक शीट जर बनवली असेल, तर तीच तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ओके म्हणजे स्लोप दिलेला असेल त्याच्यानंतर एखादा इंटरसेप्ट एक्स-वाय इंटरसेप्ट दिलेला असेल, तर त्यानुसार तुम्हाला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढायचं ते काय आहे? y = mx + c. काय असणार? कॉन्स्टंट असणार आणि m म्हणजे काय असणार? स्लोप असणार. आता हे तुम्हाला इथं समजेल. सध्या मी शिकवत असताना किंवा बाकीचे टीचर्स व्हिडिओ पाहताना तुम्हाला समजेल एक्स म्हणजे काय? एम म्हणजे काय? पण काही दिवसानंतर जर तुम्ही रिव्हिजन केली नाही, तर ते तुम्ही विसरून जाल. तुम्हाला कळणार नाही, की एम म्हणजे काय किंवा कोणती प्रोसेस करायची. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला काय करायचं, ॲज इट इज तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहायचं एम म्हणजे काय असतं, वाय म्हणजे काय असतं, ओके. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर डबल इंटरसेप्ट फॉर्म x/a + y/b = 1 डबल इंटरसेप्ट फॉर्म मित्रांनो. त्याच्यानंतर नॉर्मल फॉर्म x cos अल्फा, y sin अल्फा, p इस अल्वेज ग्रेटर दॅन 0 म्हणजे या पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे. हे जे फॉर्म्युला आता इथं फक्त निवडक फॉर्म्युले बी दिले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीनही फॉर्म्युले या स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये आहेत. तुम्ही ते पुस्तकामधून पहा. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही टेक्स्ट बुक रेफर करा. त्याच्यामधून ते फॉर्म्युले वगैरे पहा. फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करा. प्रत्येक फॉर्म्युल्याचा काय अर्थ होतो किंवा कुठे यूज करायचा आहे, त्याचा यूज काय ते समजून घ्या. ओके आणि जर तुम्हाला काही डाउट असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा. तिथे तुम्हाला डाउट सॉल्व्ह करून दिला जाईल. त्याच्यानंतर काय जनरल फॉर्म ax + by + c = 0 हा लाईनचा काय आहे? जनरल फॉर्म. हा कसा आला? याचं डेरिव्हेशन वगैरे तुम्हाला सध्या सी गरजेचं नाही. पण जर तुम्ही बोर्डसाठी प्रिपेअर करत असाल, तर प्रत्येक फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन म्हणजे हा फॉर्म्युला डिराईव्ह कसा झाला, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर डिस्टन्स कॅल्क्युलेशन ओके. ओरिजिन म्हणजे फ्रॉम ओरिजिन डिस्टन्स दिलेला असेल किंवा पॉइंटपासून दिलेला असेल. म्हणजे क्वेशन कसा आहे तो कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ पॉइंट लाईन फ्रॉम इट्स ओरिजिन ओके. म्हणजे या पद्धतीचे क्वेशन सी-ई-टीमध्ये येतात. बऱ्याच वेळेस हे क्वेशन रिपीट होतात. त्याचबरोबर टेक्स्ट बुकमध्ये जे सॉल्व्ह न्यूमेरिकल्स दिलेले असतील, तर ते न्यूमेरिकल्स पहा. कारण बऱ्याचशा वेळेस चान्सेस असतात, की ते न्यूमेरिकल्स ॲज इट इज येतील किंवा थोडेसे फक्त नंबर चेंज करून ते न्यूमेरिकल्स आपल्याला सी एक्झाममध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे सर्कल. ओके. आता सर्कलमध्ये काय इम्पोर्टंट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर आता कशा पद्धतीने फाइंड करायचं आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म काय आहे सर्कलचा x² + y² = r². r म्हणजे काय? तर रेडियस. तुम्हाला हे स्टँडर्ड फॉर्म लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेंटर रेडियस फॉर्म काय आहे? जर सेंटर दिलं असेल, रेडियस दिलं असेल, तर त्याच्यावरून इक्वेशन ऑफ सर्कल कसं येईल? तर ते सॉरी r² = x - h² + y - k चा टोटलचा स्क्वेअर. तिथं h आणि k काय असतात? तर सेंटर समजलं तुम्हाला या पद्धतीने सेंटर रेडियस फॉर्म असणार आहे. त्याच्यानंतर डायमीटर फॉर्म असणार आहे. ओके. x - x1 इंटू x - x2 प्लस y - y1 इंटू y - y2 तर या पद्धतीचा डायमीटर फॉर्म तुम्हाला असणार आहे. तुम्हाला हे पाठच करायचं आहे आणि हे जे फॉर्म्युले इथं लिहिलेत आता हे फक्त निवडक फॉर्म्युले आहेत काही म्हणजे जे इम्पोर्टंट आहेत किंवा इथून मागे ज्या फॉर्म्युल्यावर पी-वाय-क्यूज आले होते. पण तुम्हाला काय करायचे पुस्तकामधील जेवढे फॉर्म्युले आहेत, तर ते तुम्हाला ॲज इट इज तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं नोट करायला विसरायचं नाही, की एच आणि के म्हणजे काय? नंतर कसं होतं, की कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस तुमची कन्सेप्ट तुम्ही रिवाईज करत नाहीत, जरासं थोडंसं टाईम लॅगनुसार काय होतं, कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित नोट डाउन करून ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय जनरल इक्वेशन ऑफ सर्कल खूप इम्पोर्टंट आहे. जनरल इक्वेशन ऑफ सर्कल x² + y² + 2gx + 2fy + c = 0 याच्यावर खूप सारे क्वेशन असतात. बऱ्याचशा शिफ्टमध्ये याच्यावर क्वेशन विचारले गेले आहेत. आणि मी असं एक ऑब्झर्व्ह केलंय, की जे 11च्या क्वेशनची जी डिफिकल्टी लेव्हल आहे, ती कमी आहे 12 पेक्षा. त्याच्यामुळं 11चा आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. भले 12चे थोडेसे मार्क्स जायनात का, पण 11च्या साठी आपल्याला पूर्ण प्रिपेअर करायचं कारण आपल्याकडे सध्या वेळ आहे अजून. त्याच्यामुळे मी आधी असं सांगाल तुम्हाला, की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 11चा सिलेबस कव्हर करा.
आणि त्याच्यानंतर 12th सिलेबसला तुम्ही हात घाला. कारण जर अगोदर तुम्ही तुम्ही 12th सिलेबसकडे जर गेले, तर परिणामी काय होईल, की तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. कारण सिलेबस जो असतो तो इंटरलिंक आहे. जसं या पद्धतीने आपण पाहिलं, की ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 कशामध्ये 11th मध्ये आणि सेम ट्रिग्नोमेट्री कशामध्ये तर 12th मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक्स लक्षात असणं गरजेचे आहेत. ओके. त्याच्यानंतर टॅन्जंट एंड कॉमन पॉइंट्स प्रॉब्लेम याच्यावरही भरपूर सारे क्वेशन येतात. टॅन्जंट, नॉर्मल वगैरे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्कल बिलकुल स्किप करायचं नाही. पूर्ण 2 मार्क्सचं याला वेटेज आहे. ओके. त्याच्यामुळे हा टॉपिक स्किप करायचा नाही. तुम्ही वन शॉट व्हिडिओ लेक्चर्स पहा किंवा नॉर्मल डायरेक्टली इंडिपेंडेंटली जरी लेक्चर्स पाहिले तरीही चालेल. ओके. आता नेक्स्ट काय आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये मित्रांनो पहा रेंज कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. त्याच्यानंतर व्हेरियन्स, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस, त्याच्यानंतर क्वार्टाईल डेरिव्हेशन. तुम्हाला या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. आता याच्यामध्ये कसं डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेशन जास्त येतात. ओके. मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी हे 2 चॅप्टर असे आहेत एम-एस-टी तर ते तुम्हाला बोनस मार्क्स देऊन जाऊ शकतात. म्हणजे हे जे 4 मार्क्स आहेत, तर 4 आउट ऑफ 4 आपल्याला मार्क्स आलेच पाहिजे. कारण खूप सोपं आहे. ओके. आता वन बाय वन आपण हे कव्हर करणारच आहे ते अपकमिंग व्हिडिओज किंवा अपकमिंग आपल्या सीरीजमध्ये. पण आत्तासाठी सांगतोय, की हे जे फॉर्म्युले आहेत, तर एन कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर x1 कशाला म्हणायचं किंवा समजा फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर काय, समेशन कुणाचं घ्यायचं. तर हे सगळं तुमच्याकडे नोट डाउन केलेलं असलंच पाहिजे. ओके. त्याच्यामुळे विसरायचं नाही. व्हेरियन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी येऊ शकतं. स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी येऊ शकतं. तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल्स टू रूट ऑफ व्हेरियन्स. त्याच्यानंतर काय कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे फॉर्म्युला माहिती पाहिजेत किंवा कसं कॅल्क्युलेट करता करता येतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. त्याच्यामुळे तुमचा 4 पैकी म्हणजे समजा याचे 2 मार्क्स आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीचे 2 मार्क्स तुमचे कुठेही गेले नाही पाहिजे. आता प्रोबॅबिलिटीमध्ये काय आहे? तर बेसिक टर्म्स तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती पाहिजेत. एखादा जर वर्ड प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल, तर त्याच्यातल्या बेसिक टर्म्स आपल्याला कॅच करायला लागतात. म्हणजे काय? सॅम्पल पेस असेल, व्हेरिएबल असेल, इव्हेंट असेल, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किंवा सक्सेस म्हणजे काय? म्हणजे काय समजा झाल्यावर सक्सेस होणार? कारण वर्ड प्रॉब्लेम प्रोबॅबिलिटीमध्ये जास्त असतात. म्हणजे डिस्क्रिप्शन दिलं असेल आणि विद्यार्थ्याला कन्फ्यूज करण्यासाठी डिस्क्रिप्शन हे जास्त देतात. ओके. सी-ई-टी सेलकडनं जास्त डिस्क्रिप्शन दिलं जातं वर्ड्स प्रॉब्लेमसाठी. त्याच्यामुळे आपण घाबरायचं नाही. आपण काय करायचं डिस्क्रिप्शन वाचत असताना जे आपल्याला क्लिक होईल ते लगेच लिहीत चालायचं. ओके. या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्की तुमचे हे 2 पैकी 2 तुम्हाला हे मार्क्स मिळू शकतात. याच्यामध्ये हा मार्क्स जायलाच नाही पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ प्रोबॅबिलिटी खूप इम्पोर्टंट. प्रोबॅबिलिटीच्या जेवढे प्रॉपर्टीज तेवढे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर काय ॲडिशन थेरम, त्याच्यानंतर कंडिशनल थेरम, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन थेरम आणि त्याच्यानंतर बेस थेरम याच्यावर इक्वेशन खूप येतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. आता सॉल्व्ह प्रॉब्लेम इथं का लिहिलंय? कारण प्रोबॅबिलिटीचं कसं असतं, जे सोल्युशन असतं किंवा सोल्युशन कोणत्या पद्धतीने आणायचं हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये वेगळं असतं. बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, की जे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आहेत पुस्तकातले किंवा तुमचं पी-वाय-क्यू बुक असेल त्याच्यातले जे सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला एकदा पाहायचेत. ओके. मग त्या पद्धतीची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला म्हणजे काय होईल, की बऱ्याचशा गोष्टीची माहिती होईल. कशा पद्धतीने क्वेशन येतो किंवा समजा जो वर्ड प्रॉब्लेम असतो तर त्याला न्यूमेरिक मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आहे, हे तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी द्या. टेक्स्ट बुकचे जे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स दिलेले आहेत टेक्स्ट बुकमध्ये ते ॲज इट इज तुम्ही पूर्ण करा. ओके. त्याच्यानंतर म्हणजे एक्झाममध्ये बरेचशे वेळेस असं ऑब्झर्व्ह केलं गेलं आहे, की ॲक्चुअल जो प्रश्न आलाय तो ऑलरेडी टेक्स्ट बुकमध्ये होता किंवा थोडेसे फक्त नंबर चेंज करून प्रश्न आला. त्याच्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी द्या टेक्स्ट बुकला. ओके. टेक्स्ट बुक तुम्ही कंप्लीट करा. टेक्स्ट बुकमधील सॉल्व्ह जे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते तुम्ही कंप्लीट करा. त्याला तुम्ही इग्नोर करू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण व्हिडिओ थांबवतो. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्याचसोबत महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण आपला जो WhatsApp ग्रुप आहे, त्याला तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट अपडेट एम-एस-टी सी-ई-टी बद्दल, एम-एस-टी सी-ई-टी 2026 बद्दल लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर बोर्ड एक्झाम बद्दल लेटेस्ट अपडेट तिथे तुम्हाला मिळत राहतील. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.